तर रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळून लावलेत। ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्यांच्या घरी अशी धाड टाकणं चांगलं नाही असं रवींद्र चव्हाण म्हणतात। तसंच मालवणमध्ये युती न केल्यामुळे शिंदे सेनेचा संताप होत असल्याचंही चव्हाण म्हणालेत। आशिष शेलारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथला असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे। निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे। मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे। त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटं आहे, असत्य आहे।